माघ शुद्ध जया एकादशी निमित्त मुख्य श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे। यासाठी पांढरी शेवंती, पिवळी शेवंती, अष्टर, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, हिरवा पाला, सूर्यफूल, कलकत्ता शेवंती, जिप्सी, कामिनी इत्यादी सुमारे 1.5 टन फुलांचा वापर करण्यात आलाय। श्रींचा गांभारा, सोळखांबी, श्री संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सजावट करण्यात आली आहे। ही सजावट पुणे येथील भाविक सचिन अण्णा चव्हाण, संदीप विठ्ठल पोकळे व युवराज विठ्ठल सोनार या भाविकांनी सेवाभावी तत्वावर मोफत करून दिली आहे। त्याचबरोबर मागे सुद्धा जया एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर व परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मंदिराचा कळस, संपूर्ण विठ्ठल मंदिराचा बाहेरील परिसर, श्री नामदेव पायरी प्रवेशद्वार, संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, वेदांत भक्त निवास या ठिकाणी रंगीबिरंगी विद्युत दिव्यांनी रोषणाई करण्यात आली आहे। त्यामुळे श्री विठ्ठल मंदिर व संपूर्ण परिसर रंगीत दिव्यांच्या झगमगाटात न्हाऊन निघालाय। शिवशाही न्यूजच्या दर्शनासाठी माघवारी निमित्त श्री विठ्ठल मंदिरात केलेली फुलांची आरास आणि विद्युत रोषणाईचे संपूर्ण व्हिडिओ। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।